नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज बुद्धिमत्ता चाचणी हा घटक घेऊन मी राजेंद्र वांगरे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वरखडवाडी, केंद्र देवस्थान, तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर आपल्यासाठी इंग्रजी वर्णमाला हा आमचा दुसरा पिरियड आहे. तर या दुसऱ्या पिरियडमध्ये आपण इंग्रजी वर्णमाला जी आहे त्याच्यावर आधारित 3, 4 किंवा 5 प्रश्न सुद्धा असू शकतात. त्याच्या इंग्रजी वर्णमालेमध्ये प्रश्न असतात. पहिला प्रश्न आहे आकल नावावर आधारित. आकलनामध्ये ही जी इंग्रजी वर्णमाला आहे तर त्या इंग्रजी वर्णमालेतील अक्षरांवर आधारित प्रश्न विचारलेले असतात. काल आपण मराठीमध्ये काही आकलनाचे प्रश्न त्यात बघितलेले आहेत. त्याच प्रकारचे प्रश्न आकलनामध्ये इंग्रजी वर्णमालेवर सुद्धा आधारित असतात. फक्त यामध्ये इंग्रजी जे व्याकरण आहे त्याचा इथे जास्त वापर केला जात नाही. याच्यामध्ये फक्त इंग्रजीमध्ये स्वर आणि व्यंजने यांचा थोडासा अंतर्भाव केलेला असतो. किंवा सायडोनिम आणि अँटोनिम म्हणजे समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द, छोटे छोटे शब्दावर प्रश्न असतात. त्यानंतर पुढचं आहे वर्गीकरण. वर्गीकरण म्हणजे ठराविक असा गट आपण बनवायचा आहे. त्या अक्षरांचा एक गट बनवायचा आणि त्यातलं एक पर्याय असा असतो की तो त्या गटामध्ये बसत नाही, म्हणजे त्यांचे गुणधर्म तो दाखवत नाही. त्यानंतर तिसरा आहे समसंबंध. पहिल्या दोघांचा जसा संबंध आहे तसाच दुसऱ्या दोघांचा संबंध शोधायचा. अशा प्रकारचे उदाहरण तुम्ही शिकलेलं आहात. त्यानंतर क्रम आहे. क्रमाने येणारे अक्षर कोणते अशा प्रकारचा प्रश्न असतो. मग 5-6 अक्षरं दिलेली असतात किंवा 5-6 गट दिलेले असतात आणि एखाद्या ठिकाणी प्रश्न चिन्ह दिलेलं असतो. मग आपल्याला त्या गटाचा क्रम जो आहे त्या क्रमाने येणारा तो पुढचा गट आहे किंवा पुढचा अक्षर आहे ते आपल्याला इथे शोधायचे. सांकेतिक भाषा. सांकेतिक भाषेमध्ये सुद्धा आपल्याला या वर्णमालेचे किंवा जी इंग्रजी अक्षरमाला आहे त्याचा वापर करावा लागतो. याच्यावर आधारित थोडेसे रेअर प्रश्न असतात आणि वरती जे 4 आहेत त्याच्यावर मात्र जास्त प्रश्न विचारलेले असतात. आपली ही अक्षरमाला तुमच्या समोर दिसते. तर हे तुम्ही काळजीपूर्वक लक्ष घ्या, लक्षात घ्या की ह्या अक्षरमालेमध्ये 26च्या 26 नाही. याच्यामध्ये 5-5च्या गटानं 5-5 अक्षरांचा 5 गट घेतलेले आहेत. तर असे अक्षरमाला वर्गीकरण म्हणतात. म्हणजे आपल्याला पुढचे मदत होईल अशी अक्षरमाला आपल्या वेळेवर काढून घ्या. पण 5चा गट झाला की थोडासा स्पेस द्या. 5चा गट घ्या, पुन्हा स्पेस द्या. सगळ्यांना अक्षरमाला दिसते ना. जशी केलेली आहे त्याच्या प्रकारची तयार करून घ्या. प्रश्नपत्रिकेमध्ये या अक्षरमाला प्रत्येक पेजवर लिहिलेली असते. आता तुम्ही प्रत्येक प्रश्नासाठी अक्षरमाला लिहिलेली आहे ते तुम्हाला समजायला सोपं जावं. आता या अक्षरमाला लिहून झाल्यानंतर त्यांना 1 ते 25 नंबर लिहून टाका.
विभक्ती क्रमांक दिलेले आहेत. आता आपल्याला उलट क्रमाने सुद्धा नंबर द्यावे लागतील. काही प्रश्न असे असतात की उलट क्रमांक सुद्धा आधारित प्रश्न असतात. मग इथं वायला 1 नंबर द्या, बीला 5 नंबर येईल, बीला 6 नंबर, बीला 10 नंबर येईल, त्यानंतर बोलला 11 नंबर येणार, बीला 15 नंबर येणार, 16 नंबर येणार, त्याला 20 येणार, त्याला 21 येणार आणि बीला 25 नंबर येणार. अशा प्रकारे उलट क्रमांक सुद्धा नंबर आपल्याला आले पाहिजे. म्हणजे डावीकडून उजवीकडे क्रमांक आपण देऊन ठेवलेले आहेत आणि उजवीकडून डावीकडून ठेवलेले आहेत. आता याच्या पुढे जायचे आपल्याला. अक्षरमाला आपल्या सगळ्यांच्या वेगळी तयार झालेली असेल. मी बोलत असताना बऱ्याच जण ती अक्षरमाला तयार करून घेतली असेल. तर पुढचा प्रश्न, पहिला प्रश्न जो आहे तर तो आपल्या आकलन या घटकावर आधारित आहे. ही प्रश्न वाचल्यानंतर किती आपल्याला समजला त्याला आकलन असं म्हणतात. आता इथं बघा, अक्षर माहिती कोणत्या अक्षराचा अनुक्रमांक वर्गसंख्येची दुप्पट आहे. त्यासाठी वर्गसंख्या माहित असणं गरजेचं आहे. किंवा एकचा वर्ग किती होईल? 1 2 4 3चा वर्ग होतो 4चा वर्ग होतो 5चा वर्ग होतो 25. आता वर्गसंख्येची दुप्पट सांगितली. पहिले 32 होती, 15 होते, 30 होती. एकूण चालणार नाही आपल्याला, बरोबर? तर तिघांपैकी कोण दिसते बरोबर, याची दुप्पट करा, याची दुप्पट 2 येते, बरोबर? 4ची दुप्पट येते 8, 9ची दुप्पट येते 18. आता 2 बी आहे, पर्याय बी आहे का बघा, पर्यायामध्ये बी सापडतो का? नाही, म्हणून तर हा पर्याय चालणार नाही. 2चा वर्ग 4ची दुप्पट 8 होते. 8 नंबर कोणता असेल बघा बरं? हेच आहे. हेच आहे पर्यायामध्ये, बरोबर? 16. ओके, 2 नंबरचा पर्याय मला सापडलेला आहे. तुम्ही पण याची कृती करून घ्या. बघा तिथं वर्गसंख्येची आपल्याला दुप्पट करायची. इथं परत एकदा बघा, 1चा वर्ग 1 आणि त्याची दुप्पट 2 होते. 2चा वर्ग 4 त्याची दुप्पट 8 होते आणि 3चा वर्ग 9 त्याची दुप्पट 18 होते. या तिन्ही पैकी आपल्याला कुठेतरी या 3 पैकी क्रमांकाचा अक्षर जर असेल तर आपलं उत्तर बरोबर आलं असतं. इथे हेच नसतात तर समजा आपण उत्तर बरोबर आलं असतं किंवा बी हे उत्तर पण त्याचं बरोबर आलं असतं. ओके, इथं फक्त वर्गसंख्येची दुप्पट हा शब्द महत्वाचा आहे. त्याच्यावर आधारित हा प्रश्न होता. इथं पण अक्षर मला प्रश्न वाचावर एकदा सगळे क्लिअर दिसते ना सगळ्यांना? बघा, वाचून बघा. आता मी वाचतो बघा. दिलेल्या अक्षरमालेवरून पेन बरोबर 35. आता हे पेनचा आणि 35चा काहीतरी संबंध असेल. बॉल पेन बरोबर 62, म्हणजे बॉल पेनचा आणि 62चा संबंधित, म्हणजे त्या अक्षरांचा आणि 62चा काहीतरी संबंध असेल तर पेपर बरोबर किती असा प्रश्न विचारलेला आहे. मग पेन मध्ये 35 येतं उत्तर तयार झाले, म्हणजेच पेनची जी अक्षर आहे त्यांच्यावर काहीतरी त्यांनी क्रिया केलेली असेल तेव्हा त्याचं उत्तर 35 आलं. बॉल पेनचं उत्तर 62 आले. ते कशामुळे 62 आलं असेल शोधा. तुमच्या समोर अक्षरमाला आहे, त्या अक्षरमालेकडे जा. काही मुलांचं काय अभ्यास झालेलं आहे, त्यांनी पेनमध्ये काय केलं, टीचा जो नंबर आहे तो आहे 21, 21 नंबर आहे प्लस टीचा 5 नंबर 15 आणि 16 नंबर आहे प्लस टीचा नंबर 5 नंबर येतो आणि त्यांचा नंबर किती बघा, 5 नंबरला 14 नंबर येतो. एवढ्या जर बेरीज केली तर ती 35 आहे. ते बघा, 16 14 30 होता, 30 आणि 5 35 होता. म्हणजे थोडक्यात तर प्रत्येक अक्षराचा जो अनुक्रमांक आहे त्या अनुक्रमांकांची बेरीज 35 येते असं इथं अर्थ केलेलं आहे. तर त्यांनी अनेक रीतीने लिहिलेलं आहे. त्याचा शोध आपल्याला घ्यायचा असतो. बेरीज केलेली, वादळी केलेली.
इथं या तिघांची बेरीज केली 35 आहे. आता बॉल मध्ये पण करून बघा बरं 62 येते की बेरीज. इथं तो नियम लागला तर तिथं पण लागला पाहिजे, तेव्हा यात तो नियम इथं वापरता येईल. बघा बॉल पेन मध्ये 62 बेरीज येते का, बीचा नंबर किती आहे, एचा नंबर किती आहे, आपण बघा. बघा बीचा नंबर आहे 2 अधिक एचा नंबर 1 अधिक एलचा नंबर 12 अधिक परत एलचा नंबर 12 अधिक बीचा नंबर 16 अधिक बीचा नंबर आहे 5 अधिक एलचा नंबर आहे 14. आता एवढ्याची बेरीज करायची आपल्याला. 3 12 3 15 15 27 27 16 43 43 19 43 आणि 21 62 होतात. आता मी झटपट बेरीज केली. तुम्ही अवकाश सुद्धा करू शकता. 2 3 3 15 15 27 27 16 43 43 5 48 48 आणि 14 5. इथं जो नियम वापरला तोच नियम इथं लागू झाला, म्हणजे हा नियम बरोबर आहे हे सिद्ध झालं. आता बघा बरं पेपरमध्ये नंबर टाकून बघा. इथे बघा शब्द लिहून पेपरमध्ये अक्षरात तिच्या खाली नंबर टाका तुम्ही. तर पीचा नंबर होताच आपल्याकडे 16 टाका 16 त्याच्या खाली. एच्या खाली 1 नंबर टाका, परत तीच्या खाली 16 टाका, प्लस ईच्या खाली 5 नंबर आहे तो टाका. आठच्या आठमध्ये बघा बरं किती नंबर आहे आठचा, 5 नंबरचा नंबर येतो. एवढी ती बेरीज करायची, ती बेरीज करायला आहे म्हणजे बघायचं. अलग अलग बेरीज करायचं. बघा बरं बेरीज 16 आणि 17 17 16 33 33 आणि 5 किती 38 38 आणि 18 56 तर आहे आणि नंबर 1 येतो बघायचं. आता हे सूचना पालन याच्यावर आधारित प्रश्न आहे. त्याला परत समजून घ्या. यांच्या अनुक्रमांकांची बेरीज 35 येते, या अक्षरांच्या अनुक्रमांकांची बेरीज 62 येते. तर पेपर या शब्दातील जे अक्षर आहेत त्यांना नंबर दिल्यानंतर त्याची बेरीज येते 56 म्हणून आपले 56 हे उत्तर आहे. तिथं फक्त काळजीपूर्वक काय करायची, बेरीज करायची. ते बेरीज जर काळजीपूर्वक केली नाही तर उत्तर सगळे जवळपास जवळजवळ बघा. एक 2 अंक इकडे झाले तरी आपण 54 उत्तर देऊ शकतो किंवा 52 उत्तर लिहू शकतो आपण. त्यासाठी थोडी काळजी घ्यायची आणि व्यवस्थित सोडवायचं. क्वेश्चन नंबर 3 कडे जाऊया. इथे सूचना दिली आहे 3 आणि 4 साठी 2 प्रश्न आधारित याच्यावर. इथं जी सूचना दिलेली आहे त्याच्यावर आधारित 2 प्रश्न आहेत. सूचना एकदा वाचून बघा. सूचना सूचनेमध्ये काय सांगितलं बघा. अक्षर माहिती पहिल्या व तिसऱ्या गटांच्या स्थानात अदलाबदल केली. ते बघा अगोदर आहे ना हा गट आणि हा गट यांचा अदलाबदल करायचं. ह्या गटाच्या जागेवर हा गट आणि हा गट बघा. 1 गट 2 गट 3 गट 4 गट आणि 5 गट असे 5 गट आहेत. तर आता या 2 गटांची काय करायची आहे, अदलाबदल करायची आहे. हा गट के एल एम एन ओ आणि 3 नंबरला गट काय होईल ए बी सी डी ई. इथं पहिल्या आणि तिसऱ्या गटांमध्ये अदलाबदल केलेली आहे. आता ही नवीन अक्षर मला तयार झाले वेगळ्या प्रकारच्या गोष्टी. त्यानंतर दुसऱ्या आणि 5व्या स्थानांची सुद्धा अदलाबदल करायला सांगितलेली आहे. आता दुसरा गट कोणता आहे, हा गट आहे दुसरा गट. हा गट नाही तर 5 नंबरचा म्हणजे शेवटी नाही करतो. तर तो गट काय होईल एफ वहीवर करून घ्या तुम्ही एच आय आणि जे. आणि हा गट कुठून तिकडे आणायचा आपल्याला यू व्ही डब्ल्यू एक्स वाय. आता ही नवीन अक्षर मला तयार लागलं.
ते बोल केले ना ते लक्षात घ्यायचे नाही. नवीन अक्षर मला तयार झाल्यानंतर एक नंबरचा त्याच्यात प्रश्न विचारलाय. काय बघा आता नवीन अक्षर माने क्यू आणि एम क्यू दिसतं येतं सापडला बघा इकडे व एम काही नियम आले त्याला ते खाली बोल केले त्याच्यात लक्ष द्यायचं नाही. कोण नवीन तयार केलं त्याच्यात लक्ष द्यायचं. क्यू आणि एम यांच्या अक्षरांच्या दरम्यान मध्यभागी येणारा अक्षर कोणतं. आता एम पासून क्यू पर्यंत आपण सरळ काउंट करू ते अक्षर मोजू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 14 आणि सगळी 15 अक्षर आहेत. आता तुम्हाला रांगेतला प्रश्न माहित असेल की एका रांगेमध्ये जर 15 मुलं असतील तर मध्यभागी उभा असलेला मुलगा कसा शोधतो आपण. त्याच्यामध्ये आणखी एका मुलाला मिळवतो आणि 2 झाल्यानंतर करतो म्हणजे 2 त्याला काढतो. त्याचं उत्तर किती येतं 8 उत्तर येतं. बरोबर आहे. तर एम पासून 8व्या नंबरवर जे अक्षर आहे किंवा क्यू पासून 8व्या नंबरला अगोदरचं जे अक्षर आहे ते नाव आहे 1 2 3 4 5 6 7 आणि 8. कोणत्या अक्षराला ते वाय हे अक्षर आलं. करेक्ट आहे बरोबर वाय. ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. अरे नंबर 4 वाय हे अक्षर मध्यभागी येतं. पुन्हा एकदा बघून घ्या ही अक्षरमाला मी रिवाइज केली बदलून घेतलेली थोडीशी. त्यांनी सांगितलेल्या सूचनेप्रमाणे ही अक्षरमाला बदलून घेतली आणि मग तिच्यावर आधारित प्रश्न हा सोडवलेला आहे. क्यू आणि एम या अक्षरांच्या दरम्यान मध्यभागी येणारा अक्षर कोणतं. मध्यभागी म्हणजे कोणतं दोन्ही बाजूंना सारख्याच अंतरावर असताना अक्षर पाहिजे. आता हे बघा 1 2 3 4 5 6 7 तर वाईच्या अगोदर 7 जण आहेत. तर वायच्या नंतर किती पाहू आपण 1 2 3 4 5 6 आणि 7 म्हणजे बरोबर वाय या अक्षर मध्यभागी आलेला आहे. आता याच्यावर आधारित प्रश्न आहे. नवीन मांडणीमध्ये टीच्या एक टोकाला 6व्या स्थानावर असलेले परंतु एक्सच्या लगत नसलेले अक्षर कोणते. बघा परत मला हे थोडंसं करावं लागेल. तुमच्या वहीमध्ये असेल तर तुम्हाला सोपं जाईल. मला या परत डिवाइड करून घ्यावं लागेल. A L M N O इथे A B C D E तुमच्याकडे आहे तर मला समजून सांगावं. आता या तयार करून घेते. आता दुसरी 5वी ऑर्डर केली नाही. 5वी U V W X Y आणि हे F G H I D अशा प्रकारे आपण ती बदलून घेऊ. आता बघा टीच्या एका टोकाला आता तिला 2 टोक ना टीच्या अलीकडे पण आहे पलीकडे पण आहे. आता कोणतं तरी एक टोक असं शोधायचे. मी त्या टोकाला काय नकोय एफ नको आहे. एफच्या लगत असलेला अक्षर नकोय. तर टीच्या टोकाला 6व्या स्थानावरचं शोधायचं. 1 2 3 4 5 6 बरोबर. या बाजूला व्ही येते का व्ही येते का बघा सांगितलं नाही येणार कारण का तर आपली जी अक्षरमाला आहे ती आपण चेंज करून घेतलेली त्यांनी सांगितलेल्या सूचनेप्रमाणे. आता 6व्या नंबर पहा 1 2 3 4 5 6 जी आहे बघा. पण जीच्या लगत शेजारी एक नको म्हणून मी जी चालणार नाही. पाठीमागे तीच्या पाठीमागे 1 2 3 4 5 आणि बाहेर उत्तर आलं आता पण बाहेर उत्तर आलं. काही नको म्हणणे त्याच्यामध्ये आणखी उत्तर येतात असं चालणार नाही. बरोबर आहे समजून घ्या कसं आहे ते. टीच्या एक टोकाला 6व्या स्थानावर आता तिला 2 टोक असतात. एक डावी बाजू असते आणि उजवी बाजू असते. आपण आणखी उजव्या बाजूला पाहिलं तर एच जी आला पण त्या जीच्या शेजारी एक नको आहे आपल्याला त्यांनी सांगितल्याप्रमाणे. म्हणून मग आपण हा जी घेतलेला नाही कारण त्याच्या शेजारी एफ आहे आणि पुढे वाढ आपण घेतला कारण तर त्याच्या शेजारी अलीकडे किंवा पलीकडे एफ नाही शेजारी.
म्हणून इथं पाय आलेला आहे. आता प्रश्न 5वा आहे अक्षर मालेतील. अक्षर मला आहे बघा दिला अक्षर मालेतील हा काय आहे ना हा आय आहे. आय आहे बघा लक्षात ठेवा विचार अक्षर मालेतील आय आणि यू या अक्षरांपासून समान अंतरावरील अक्षर हे उजवीकडून कितव्या क्रमांकावर आहे. आता आय आणि यू का बदलले ध्यान आय आणि यू या अक्षरांपासून समान अंतरावरील अक्षर समान अंतरावर म्हणजे आय पासून जेवढ्या अंतरावर ते अक्षर आहे त्या अंतरावर यू पासून पण पाहिजे म्हणजे मध्यभागी कोणतं अक्षर येते बघा आपण मोजले सारखं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 तर 13च्या मध्यभागी येणार अक्षर हे सांगतो क्रमांक 1 2 3 4 5 6 आणि हो मला सापडलेला आहे. बघा बरं त्या बाजून पण 7 अक्षर आहेत का त्याचा 7वा नंबर येतो बघा 1 2 3 4 5 6 7 ओके ओ हे अक्षर मध्यभागी आलेले आता इथून पुढे आपल्याला ओवर आधारितच विचार करायचा आहे. उजवीकडून किती क्रमांकावर आहे तर ती बाजू उजवी आहे उजवीपासून तो नंबर कितवा नंबर येतो का बरोबरचा तो पहिला 5 नंबर 10 आहे पहिला तो 11 नंबर येते बघा तो का प्रश्न करू फक्त त्याचे काय करायचे विचारलेल्या प्रश्नाचे पाठ बनवायचे एकदम तर सगळं वाचलं लक्षात येत नाही प्रश्न काय पण याचे जर पाठ तुकडे बनवले त्या प्रश्नाचे आणि त्या तुकड्यांच्या क्रमानुसार आपण त्याच्यामध्ये अक्षरमालेवरती जर केल्या तर मात्र आपल्याला प्रश्न सोडवायला एकदम सोपा जातो. मी काय केलं आय आणि यू या अक्षरांपासून मुक्त होतं ना मग आय आणि यूच्या खाली अंडरलाईन करून घेतल्या समान अंतरावरील अक्षर समान अंतरावर कोण सापडलं मला को सापडलं नंतर पुढे गेलो मी हे उजवीकडून किती क्रमांकावर आहे म्हणजे इकडून 1 2 3 4 5 6 7 8 डावीकडून क्लासमध्ये इकडून मोजावं लागलं उजवी बाजू काय माहिती आहे सगळ्यांना म्हणून दिलेली आहे तिला उलट शब्द ऑपोजिट वर्ण केलं ना प्रश्न वाचून या दिलेली अक्षरमाला उलट क्रमाने लिहिल्याचा उलट क्रमाने द्यायचे मग असे उलटे नंबर टाकले होते बघा आपण जेव्हा आयला 1 नंबर दिला होता मग युला 5 नंबर होता 6 होता 11 16 उलट क्रमाने नंबर दिल्यानंतर आता नाईट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सगळ्यांना माहिती नाईटचा विरुद्धार्थी शब्द बघा मी टप्प्याटप्प्याने होते दिलेल्या अक्षर मला उलट क्रमाने लिहिल्या बघा उलट क्रमांक देऊन टाकले नाईट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द की पर्यंत भाग द्यायचे आता मला नाईटचा ऑपोजिट वर्ड काय आहे आपल्याला गुड्डे आहे म्हटली याच्यावर काम करायचंय अक्षरांच्या आणि क्रमांकांचा त्याला जे नंबर आहे त्याचा गट शोधायचा तर आपण घाईमध्ये काय करतो तिला 5 नंबर देतो याला 1 नंबर पाहायला काय उत्तर पर्याय नसतं तिथं नाही मग पर्यायामध्ये ते उत्तर नाही पण असं उत्तर दिलेलं असतं आपण जर उलट क्रमाने हे जर व्यवस्थित वाचलं तर मात्र आपलं ते चुकणार नाही. चला डेचा क्रमांक तिकडून किती येतो बघा डेचा क्रमांक येतो 21 आणि 22 नंबर एचा नंबर तिकडून येतोय उलट क्रमाने चालू आपलं एचा नंबर आहे 25 आणि वायचा क्रमांक किती येतोय
1 22 25 1 हे उत्तर पुढे बघा दिसतंय का बाबा 22 25 1 सापडलं पर्याय नंबर 3 मध्ये दिसते बघा ओके एक नाईटचा ऑपोजिट बोलणं आहे डे आणि उलट क्रमांक त्याला नंबर दिले 22 25 1 त्याचं उत्तर मिळालेलं आहे क्रमांक दाखवले जाते आपण पुढं मार्ग आहे ना माझा तुम्हाला मार्क करून देतो पुढे पुढे काय करायचे त्याप्रमाणे कृती करायची इथपर्यंत करा अक्षरमालेचे ते एन पर्यंतच्या अक्षरांच्या अनुक्रमांकांची बेरीज जे पासून एन पर्यंतचे तुम्हाला नंबर दिलेले तुमच्याकडे पहा 10 11 12 आणि 15 अनुक्रमांकांची बेरीज करायची एवढेच बेरीज किती पहा 10 20 30 40 50 तरी 50 20 आता त्याची एक काही ना त्याची बेरीज करू आपण 4 8 7 8 9 1 10 बेरीज सांगते ती बघा बरं येते का बा सांगते बेरीज येते ना 60 बेरीज झाली आता पुढे त्यांनी काय विचारलं ए ते ई पर्यंतच्या अक्षरांच्या पुढचा अक्षरांच्या अनुक्रमांकाच्या बेरीजचा तिसरा भाग फक्त या उदाहरणार्थ एक ते ई पर्यंतच्या अक्षरांच्या अनुक्रमांकाच्या बेरीज ती बेरीज करायची एक एक माहिती 2 3 4 आणि 5 पहिली बेरीज किती बघा 1 2 3 4 आणि 5 इथे बघा केली का 15 बेरीज इथे बघा बरं हे बघा 1 आणि 2 3 3 3 6 आणि 4 आणि 5 15 बेरीज येतील आता पुढे जायचे बाबा आपले 2 बेरीज मिळाले 60 आणि 15 तर इथपर्यंत आलो आपण किती पट आहे आता हे 60 15 चे किती पट आहे बघायचं 60 15 चे किती पट आहे 15 चा पाढा येतील तुम्हाला 15 ला किती ने गुणल्यानंतर 60 येतात बरोबर 15 मल्टिप्लाइड बाय 4 इक्वल टू 16 म्हणजे 4 टाइम्स म्हणजे चौपट येण्याचं उत्तर आहे 3 पट असतं तर तिप्पट आलं असतं 2 पट असतं तर दुप्पट आलं असतं आणि तर 15 गुणिले 4 सांगते तर म्हणजे चौपट हे त्याचं उत्तर येते तसे गेले समजून घ्यायचा जे ते एन पर्यंतच्या अक्षरांच्या अनुक्रमांकाची बेरीज दिली तर बघा 10 12 14 नंबर 60 आली नंतर ए ते ई पर्यंतच्या अक्षरांची बेरीज किती आली 15 प्रश्न काय विचारला होता की 60 हे 15 चे किती पट आहे तर 60 हे 15 चे 4 पट आहे म्हणजे चौपट हे त्याचं उत्तर आलं प्रश्न क्रमांक 8 वाचून बघा झालं इंग्रजी अक्षरमालेतील प्रत्येक अक्षराला त्याच्या सुरुवातीपासूनच्या अनुक्रमांकापेक्षा एक जास्त किंमत द्यायची आहे त्याचा समजलं का तुम्हाला इथपर्यंत वाचले मी पण त्याचा समजलं पाहिजे प्रत्येक अक्षराला त्याच्या सुरुवातीपासूनच्या अनुक्रमांकापेक्षा एक जास्त किंमत द्यायची उदाहरणार्थ एका 1 नंबर आहे त्याला म्हणायची 2 बीचा 2 आहे त्याला म्हणायची 3 ओके तुमच्याकडे नंबर आहे त्याच्यामध्ये एक ऍड केला तर लक्षात येईल तुमच्या बरोबर पुढे ईस्ट या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्दातील विरुद्धार्थी शब्द शोधायचा ईस्ट हा शब्द आहे ना त्याचा विरुद्धार्थी शब्द काय होतो वेस्ट WEST हा WAIS कंपाऊंड होते आपल्याला वेस्ट हा शब्द पाहिजे त्याच्या वेस्टवर आपल्याला काम करायचे अक्षरांच्या अनुक्रमांकांची बेरीज किती बघा आता डब्ल्यूचा क्रमांक किती तुमच्याकडे बघा बरं 23 क्रमांक आहे ना तो 23 नाही म्हणजे एक जास्त म्हणजे 24 नंबर द्यायचे त्याला
ईचा क्रमांक 5 आहे, पण त्याला 5 नाही म्हणजे त्याला 6 म्हणजे 1 नंबर वाढवायचा आहे. एसचा नंबर किती बघा बरं? 19 आहे, पण त्याला 20 म्हणायचं. ईचा क्रमांक किती आहे? 20 आहे, त्याला म्हणायचं 21. मग एवढ्याची बेरीज करायचं होतं आपल्याला. ते बेरीज खाली येते की नाही बघा. बघा 24 आणि 30 होतात. 20 आणि 50, 50 आणि 21 होतात. 71 71 होतं. करून बघा बेरीज. परत बघा बरं, मी फक्त गॅप दिली होती आठवड्यावर. मी कोणत्या क्रमांक वाचलं ते आठवा. प्रत्येक अक्षराला त्याच्या सुरुवातीपासून 4 क्रमांकापेक्षा एक जास्त किंमत दिली तुम्ही कॅल्क्युलेट करा. तुम्ही गॅप दिलं बघा, बरोबर. तर ईस्ट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्दार्थी, ईस्टचा विरुद्धार्थी शब्द वेस्ट लिहिला आहे. नंतर अक्षरांच्या अनुक्रमांकाची वेगळी स्थिती, त्या अक्षरांना अनुक्रमांक दिले, एक ते जास्त अनुक्रमांक दिले आणि पहिली वेगळी स्थिती एक अक्षर आहे. कोणता प्रश्न? बघा तू बरोबर ते 31 दिले, कम बरोबर 68. अक्षर मालेत आधारित प्रश्न आहे तो. सूचना कालामध्ये असा एक प्रश्न परीक्षेला येतो. तू बरोबर 33, कम बरोबर 68, रन बरोबर 33. आता या टूला 33 का म्हटलं असावं, कमला 68 का म्हटलं असावं, विचार करा जर थोडा. तुमच्याकडे अक्षरमाला आहे, त्या अक्षरमालेला तुम्ही क्रमांक दिलेला आहे, विचार करून बघा बरं काय वाटतंय ते क्रमांकांचं. दूच्या खाली 4 आहे, बीच्या खाली 4 आहे. त्याला जर तुम्ही 4 म्हटले, ओला किती होईल? 15 होतील ना. 15 आणि 4 33 होतील. काय करायचं बघा, उलट क्रमांक का देऊन डीचा नंबर पाठी किती येते बघा बरोबर. 24 येतो नंबर त्याचा, मोठा पाठी नंबर किती बरोबर आहे ना. तसंच कम मध्ये पण तो नियम वापरून बघा बरं. तीचा नंबर पाठीमागून घ्या, उलट्या क्रमाने घ्या. आपण काय करू, सुरुवातीला ह्या क्रमाने गेलो पण ते आपल्याला जमत नव्हतं, आपण उलट्या क्रमाने क्रमांक घेतलं तर जमलं आपल्याला. त्याला सी पाठीमागून किती नंबरला आहे? 23, बरोबर आहे का? ओ पाठीमागून किती नंबरला आहे? 11, मला शिकवत होता आपण. एन पाठीमागून आणि पुढून 13 नंबरला येते, बद्दल तीचा नंबर पाठीमागून किती बरोबर 21 आहे. 20 मग बघा 20, 30, 40, 50, 60, 3, 4, 5, 6, 7, 8, मध्ये करा लगेच मला उत्तर मिळून जाईल. आर बघा पाठीमागून किती नंबरला आहे? आर पाठीमागून नंबर 8 येतो. चला पाठीमागून यूचा नंबर किती आहे? 5 नंबर आहे. पाठीमागून एनचा नंबर येतो 12. करून बघा, थोडी दिली करता आली पाहिजे. त्याला 12 पण दिली पाहिजे. काय उत्तर पर्याय 25. सोपा प्रश्न होता, फक्त उलट्या क्रमानं जायचं होतं. म्हणजे आधी पुढच्या क्रमानं करून बघायचं, नाही जमलं तर पाठी बघून द्यायचं. असं साधं सोपं त्यात मार्ग नाही. वाचून घ्या. अक्षरमालेच्या क्रमवार प्रत्येक गटातील टोकाची 2 अक्षरे घेऊन मांडल्यास या मांडणीतील कोणत्या क्रमांकाच्या अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार होतो. आता टोकाचे अक्षर घ्यायची बघा, तुला फार महत्वाची. प्रत्येक गटातील टोकाचे अक्षर घ्यायची. टोकाची म्हणजे कोणती? 2 अक्षर टोकाला असतात ना. एक अक्षर आणि एक अक्षर टोकाचे अक्षर आहेत ना. बघा प्रत्येकाचा टोकाचे अक्षर बघून घ्या. ओके, हे 10 अक्षर क्रमाने मांडलेले आहेत. 10 अक्षरांपासून यांचा नंबर पहा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7,
14 असे नंबर द्यायचे आता. तर कोणत्या क्रमांकाच्या अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार होतो? तर 7 सांगणे घेऊन पाहू. आता 7 नंबरला कोणतं अक्षर आहे? ओ हे अक्षर आहे. बरोबर. त्यानंतर 6 नंबरला कोणतं अक्षर आहे? तर हे 6 नंबरला होतं. पहिले 7 नंबरचा अक्षर घ्यायचे. टी हे 7 नंबरचा पहिला अक्षर येतो. नंतर 6 नंबरला ओ येते आणि 8 नंबरला कोणतं अक्षर येते? बरोबर टी येते. तर पी ओ टी हा जो शब्द आहे हा आपल्या परिचित शब्द आहे. पॉट. हा जो पॉट शब्द आहे हा अर्थपूर्ण आपल्याला सापडलेला आहे. आता हे 1 नंबरचा पर्याय दिलं होतं म्हणून सापडलं होतं. आज जर 3 नंबरला वगैरे असता तर मात्र हा प्रश्न सोडवायला थोडा वेळ जास्त गेला असता. कारण प्रत्येक अक्षर घेऊन आपल्याला प्रत्येक पर्यायाचे क्रमांकानुसार अक्षर शोधून मग आपल्याला तो अर्थपूर्ण शब्द शोधावा लागला असता. आता यात एखादा घेऊन बघा बरं एखादा शब्द तयार होते. तर हे 5 8 6 घेऊन बघा. 5 8 आणि 6 बघा घेऊन. बघा ए टी पेटीचं कोणता शब्द तयार होईल? 6 बघा. पेटी होण्या गेला होतं काही. जरा बरोबर. आता 2 नंबर आणि 4 नंबर त्यावर विचार करून पाहू शकतो. याचा महत्वाची सूचना काय होती? टोकाची 2 अक्षरं घ्यायची आणि त्यांच्यापासून एक मांडणी बनवायची. ही मांडणी फक्त त्या मांडणीमध्ये फक्त 10 अक्षरं असतील. हे 2, हे 2, हे 2, हे 2 आणि हे 2. ते 10 अक्षर असतील आणि मग त्याच्यावर आधारित प्रश्न आहे अर्थपूर्ण शब्द बनवला. आम्हाला सारखा प्रश्न आहे हा. तो आणि हा सेम आहे. बरोबर आहे प्रश्न. कॅट बरोबर 54 दिलंय. कम बरोबर 68. त्या प्रश्नामध्ये पण कम बरोबर 68 होतं. म्हणजे लक्षात आलं असेल की मला प्रश्न हा प्रश्न सेम आहे. आता नेट मध्ये किती येईल? विचार करू. आता प्रश्न झाला होता. 2-3 नंबर आठवलं. अमित क्रमांक 54 येते. बरोबर आहे का? हा बघा सी किती येते? किती येते? 4 झाले. होईल का? हा? हा. बघा विचार करून पहा. 4 किती येतोय? 20 येतोय. किती 54 झाले का? चला. चला. हा प्रश्न घेऊन घ्या पाहिजे तर सोडवा तुम्ही सोपं आहे. उलट क्रमाने घेऊन बघा मग कळेल तुम्हाला बरोबर. उलट क्रमाने घेतलं की बरोबर येईल. मला मी एक थोडं ट्राय सांगतो तुम्हाला. टीचा उलट क्रमांक किती नंबर येतो? 25 नंबर येतो. एचा येतो 25 आणि बीचा येतो 6. त्याची बेरीज येते की 54 बघा. 48 आणि 54. हे इथं पण तसंच करा. ते येताना अपोजिट डायरेक्शनने पाठीमागे. तुम्हाला घ्यायचं उत्तर किती कळेल. बघा प्रयत्न करून उत्तर आलं पण असेल. पाठीमागून एकचा नंबर किती आहे? 18 नंबर आहे. तीनचा पाठीमागून नंबर 21 आहे आणि यांचा पाठीमागून नंबर आहे 12. 18 तीनचा 51 पर्यंत बघायची 20 केल्यानंतर 18 आणि 12 30 होतात. 30 आणि 51 होतात. बघा आलं 51 उत्तर बघा बरोबर. पाठीमागच्या क्रमांक घेतलेली आणि अनुक्रमांकाची बेरीज केली एवढाच प्रयत्न बरोबर. अक्षर मालिकेच्या मागे असलेले अक्षरे बरोबर का? पर्यंत नॉर्मल तिच्या मागे असलेली अक्षरे कोणकोणती पाहिलेली अक्षरे तिच्या मागे ना तिच्या पाठीमागे अक्षरे पुढे वाचायचे वायच्या पुढे घ्यायची ही सगळी तिकडे घ्यायची म्हणजे अक्षर मालिका 1 नंबरचं जे लेटर आहे ते असेल. म्हणजे नंबर कसे होतील? 5 नंबर 16 17 18 20 21 अशी क्रमांक येतील. ही अक्षर मालक बनवून घ्यायची. नव्या मांडणीमध्ये योग्य या शब्दाच्या अक्षरांची डावी आणि क्रमांक काय असतील?
बोट हा जो शब्द आहे त्याची अनुक्रमांक आपल्याला शोधायचे. बोट. आता जीचा अनुक्रमांक इकडून दिसतोय 7. 7 नाही बरं का. हे 15, हे 5 20, 21 आणि 22. जीचा नंबर आहे 22. आता ओचा क्रमांक पहा 5च आहे. त्यानंतर एचा क्रमांक किती येते पहा. किती येते बघा. 16 येतो. बीचा किती येतो बघा बरं. 10. आता 22 5 16 10 पर्यंत बघा. 22 5 16 10. पर्याय थोडेफार सांगते दिसत बघा. आता इथे हे दोघं सांगितलं दिसतं थोडे शून्य आणि सांगितलं येऊ शकतो. बघायचं 22 5 16 आणि 10. पर्याय या ठिकाणी बरोबर आहे बघा. म्हणजे हे 2 गट सगळे विचारून पलीकडे दिले आणि के पासून ती अक्षर मला सुरू झाली आणि मग त्याला क्रमांक दिले. त्यानुसार मी बोर्ड शब्द आलेला आहे. सोपा प्रश्न वाचून बघा. अक्षर मालेतील पुढील पैकी कोणत्या क्रमांकाच्या अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार होतो. दोन नंबरचा अक्षर घेऊन पहिला पर्याय बघा बरं त्याचा. त्यात 2 नंबरचा अक्षर घेऊन बघा बी. बरोबर. ते पर्याय कुठं जावं लागेल आपल्याला त्याची जेव्हा पर्याय नाही. बी. 21 नंबरचा अक्षर यू. 3 नंबरचा अक्षर बघा. असा शब्द पाहिलेला आहे तुम्ही बघा. 2 नंबरचा 16 नंबरचा अक्षर कोणता आहे. पी. बरोबर आहे ना. 23 नंबरचा अक्षर बघा बरोबर. 14 नंबरचा अक्षर PWL. वाचून बघा बरं कोणता शब्द तयार होतो. होईल का तयार. काय होणार तुम्ही पण होत नाही. त्याला 3 नंबर जाऊया आपण. 4 6 7 नंबर. 4 नंबरला डी आहे. 6 नंबरला काय आहे एफ आहे. 7 नंबरला काय आहे बघा डी आहे. पाहता बरं काय शब्द आता डी एफ दिवस पाहता येईल. किती पण वाचता येईल. त्याला 18 21 पाहूया आपण. एक आहे ना हा स्वर आहे नंबरला येईल. कदाचित उत्तर आपलं बरोबर असेल. ते जर नसलं तर उत्तर चुकी काय समजू आपण. प्रश्न बरोबर आहे चुकी करू आपण ना. 18 नंबरला कोणता लेटर बाबर आर येते. बरोबर. 1 नंबरला येतो ए. 20 नंबरला येते तो वाचते तो बघ काय शब्द येतो रॅट. म्हणून आपल्याला इथे 4 नंबर उत्तर आहे. 4 नंबरचा पर्याय हे थोडं खास करायचे. श्लोक सांगतो सगळ्यांना समजा श्लोक सांगतो. हे काम थोडं वेगाने करायचं त्याच्याशिवाय आपण पेपर संपणार नाही. रॅट हा मिनिंग तयार झाला. आपल्या सगळे जे उदाहरणात त्या ज्या अटी होत्या सगळ्या पूर्ण केल्यानंतर आपल्याला हा रॅट शब्द सापडलेला आहे. 14वा प्रश्न बघा. अक्षर वाढीतील उजवी करून 11व्या अक्षरापासून उजवी बाजू 11वा अक्षर बघा. मग थोडीशी त्यात करून घेतो मी. 11व्या अक्षरापासून समान अंतरावर असणाऱ्या अक्षरांची जोडी. त्यात पर्याय लावा लागेल बरं का. पहिला 11वा अक्षर शोधावं लागेल आपल्याला. शोधा 11वा अक्षर उजवीकडून शोधायचं की त्या बाजूला शोधायचं इकडे यायचं. तो सापडलं तुम्हाला आपण हो हे 11व्या क्रमांकाचं उजवीकडचं अक्षर आहे. याच्या दोन्ही बाजूला समान अंतरावर असणाऱ्या अक्षर शोधायचे. जोडी शोधायची. बघा डी आणि आर. तर डी किती नंबरला आहे. 4 5 9 10 11 नंबरला आहे. 11 नंबरला त्याच्या जवळच येतो. त्याच्यामध्ये काय लागणार एफ आणि एस बघा. एफ किती नंबरला आहे 9 नंबरला आहे. बरोबर. एस नंबरला 9 नंबरला आहे बघा बरोबर. 1 2 3 4 5 6 7 8 आणि
9 दोन्ही 9 9 नंबरला आहे. आपल्याला इथून बरोबर येते. जे आहे ते खूप होत एक एकदम जवळच आहे ते मला एकाच बाजूला येते आपल्या ते आहे बरोबर ओपासून ती शेजारीच आहे तिथे ये लागलं तर बरोबर आलं. ओके समान प्रवासी 3 प्रश्नाचे 3 भाग केले आणि मग आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. तर पुढच्या प्रश्नाकडे जाऊ 15वा प्रश्न. तर बघा पॉट हा शब्द ELB असा लिहितात ना थोडासा वेगळा प्रकारचा प्रश्न आहे. पॉट हा शब्द ELB लिहितात. एक लक्षात घ्या इथं 3 अक्षर आहेत आणि इथं पण 3 अक्षर आहेत. म्हणजे त्या प्रत्येक अक्षराचा पुढच्या अक्षराशी काहीतरी संबंध असायला पाहिजे. तर सण आहे त्याचा URB केलाय. तर पीकचा काय करायचं आहे बघा पॉट ELB तिचा ई केला त्यांनी काय केला मग प्लस किती केला तिचा ई केला म्हणजे त्याच्यामध्ये 2 मिळवले त्याच्या अनुक्रमांकामध्ये 3चे 5 केले ना त्यानंतर ओचे किती केले एल केले ओचे एल केले म्हणजे -3 सॉरी ओचे एल केले -3 केले -3 केले आणि टीचा बी केलाय बरोबर टीचा बी केला म्हणजे +2 केले म्हणजे +2 -3 +2 अधिक 2 - 3 अधिक 2 अशा प्रकारे तो आपल्याला इक्वेशन सापडले. 3 मध्ये सुद्धा तेच वापरू आपण. सर मध्ये पण तेच 3 मध्ये वापरू. आता पीक मध्ये पीकचं काय करू आपण 2 मिळवू त्याच्यामध्ये पीकच्या अनुक्रमांकामध्ये 2 मिळवलं काय होते आर येते बरोबर आयच्या मधून 3 कमी करायचंय आय मधून 3 बघा 2 नंबरला 3 कमी केले होते ना मग आईच्या पाठीमध्ये 3 यायचे ते 2 आणि 3 बरोबर आता जी मध्ये 2 मिळवायचे परत 1 आणि 2 आणि आणि तो जो फॉर्म्युला वापरला होता तोच फॉर्म्युला तिथे माहिती जे सूत्र आहे ना ते सूत्र इथं वापरायचं मग पीकचा आलेला आहे पर्यायांमध्ये आपल्याला उत्तर आलेला आहे बघूया तीचा अनुक्रमांकामध्ये 2 मिळवला की आला ओच्या अनुक्रमांकामधून 3 वजा केले एल आला तीच्या अनुक्रमांकामधून 2 मिळवला बी आला तोच ते सूत्र या ठिकाणी वापरून मी आले पाहिजे उत्तर मिळवलेलं आहे फक्त 15 प्रश्न झाले 10 मिनिट आले त्याच्यात बघा प्रश्नाचा प्रकार बदलला आता गटात बसणार पद ओळखा असा प्रश्न येतो हे 4 गट आहेत 3 गटांमध्ये एक समान सूत्र आहे आणि त्या सूत्रामध्ये एक गट बसत नाही समान सूत्र बरोबर एडीएच करून पहा आरबी व्हायचं का टीएन आणायचं का एडीएच काय होतं का नंबर तुम्ही पाहून करणार ना 1 4 ओके आरबी व्हायला तुम्ही नंबर 8 किती आहे आता बीचा नंबर किती आहे 2 आणि वायचा नंबर किती आहे 2 टीएन नंबर करून बघूया आपण बीचा नंबर 8 आहे त्यांचा नंबर किती आहे 14 आहे आता नंबर किती होईल बघा आणि व्हायचं का आता नंबर आता एक फायनलचं बघा एस किती आहे 5 नंबर आहे तर 6 नंबर आहे आय किती नंबरला आहे एल किती नंबरला आहे 13 नंबर आता या सेंटरमध्ये काहीतरी जादू असावी काय बरोबर जादू काय असेल 1 4 8 18 25 म्हणजे नंबर वाढत गेले तर कोणत्या क्रमाने वाढत गेले ते शोधू आपण आता याच्यामध्ये 3 मिळवले 4 येतात पहा 4 मध्ये 4 मिळवले का 8 येतात 1 अधिक 3 बरोबर 4 नंबर आला आणि 4 अधिक 4 बरोबर 8 नंबर आला हाच सिद्धांत तिकडे उपयोगी पडतो बघा आपण 18 अधिक 4
22 होतात आणि 22 अधिक 3 25. तिथं अधिक 4 अधिक 3 असं दिलं का? तिथं अधिक 3 आणि इथं अधिक 4. मग अधिक 3 अधिक 4 अधिक 3 अधिक 4 म्हणजे अधिक 3 अधिक 4 हे समान सूत्र आहे. पहिल्यांदा अधिक 3 आलं पाहिजे, नंतर अधिक 4 आलं पाहिजे. तिथे याच्यात बघा अधिक 3 अधिक 4. इथं मात्र उलट प्रमाणे सूत्र आहे बा आम्ही वाढवते म्हणून 2 नंबरचा जो पर्याय आरबी आहे म्हणजे इथं सूत्र काय सापडलं अधिक 3 अधिक 4. पुढचा आहे घटात्मक असणारा बदलून का तो वापरत नाही. इथं क्रमांक देऊन पाहिल्यानंतर विचार करून पहा बरं क्रमांक म्हणजे जेव्हा आपला पिरियड सुरू झाला त्याच वेळेस तुम्हाला मी सांगितलं होतं की स्वर आणि व्यंजन त्याचा थोडासा जर लक्षात आले इंग्रजीमध्ये ए ई आय ओ यू हे 5 स्वर आहेत त्याचे सगळे व्यंजन आहेत 21. तर मग आता इथे स्वर आणि व्यंजनाची जर तुलना जर केली तर बघा स्वर आहे ए स्वर आहे आणि यू सुद्धा स्वर आहे. दोघं स्वर आहेत. तिथं हा स्वर आहे आय हे मात्र काय आहे व्यंजन आहे. इथं बघा हे काय आहे स्वर व्यंजन स्वर व्यंजन. ओके इथं मात्र दोन्ही काय आहे स्वर आहे आणि इथं स्वर व्यंजनांच्या जोड्या आहेत दोन्ही स्वरांच्या जोड्या आहेत. घटात बसत नाही. इथं लक्षात ठेवायचं काय ए ई आय हे 5 स्वर आहेत बाकी सगळे व्यंजन आहेत. आपण काय करतो लगेच नंबर द्यायला लागतो फक्त लगेच नंबर निरीक्षण करायचं मग नंबराकडे जायचं. एक बघा घटात नमस्कार सूत्र शोधा त्याच्यातच नियम सूत्र काय आहे ते समान सूत्र काय आहे ते शोधा. एस यू डब्ल्यू बी सी ई एम यू एस आणि ए जी के एस यू डब्ल्यू मध्ये का नंबर देऊन बघा त्याला एस चा क्रमांक किती आहे हा त्याला तुमचा क्रमांक सांगा बघा सगळे बघा 21 नंबर आहे ना त्याला डब्ल्यूचा 19 21 23 नंबर आहे त्याला नव्याशास्त्री उदाहरण बघितलं आपण त्यामध्ये थोडासा काहीतरी याच्यामध्ये इम्प्लिमेंट असेल पण असेल तो वापर बीचा नंबर 2 बीचा 3 आणि बीचा 5 2 3 5 ओके. आता एन क्यू एस पा एन मध्ये 13 नंबरला एम आहे क्यू किती नंबरला आहे बघा 5 नंबर 10 5 15 16 17 नंबरला आहे. एस चा नंबर बघा बरं किती नंबर आहे 19 नंबर आहे का. बी जी के बीचा नंबर 5 आहे बीचा नंबर आहे 7 आणि केचा नंबर आहे 15. बघा आता मी नंबर दिले इथे एक लक्षात येईल तुमच्या इथं 2 2 त्या गटात 2 2 च्या फरकाने या संख्या वाढलेल्या आहेत. इथं मात्र 1 आणि 2 असा फरक झालेला आहे. इथं मात्र 4 आणि 2 असा फरक आहे. इथं मात्र 2 आणि 4 असा फरक म्हणजे आपल्याला तुम्हाला पाहिजे उदाहरण ते उदाहरण आणि त्या उदाहरणामध्ये एक मूलभूत फरक आहे. कोणता फरक आहे तुम्ही विचार करून बघा. त्यासाठी तुम्हाला एक छोटी बिंदू देतो मी तुम्हाला कमीत कमी 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या मध्ये आणतो 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या दोन पाठ असायला हवे. त्याला लक्षात येईल की 2 3 5 हा गट आहे या तिन्ही मूळ संख्या आहेत. 13 17 19 या तिन्ही पण मूळ संख्या आहेत. 5 7 11 या पण तिन्ही मूळ संख्या आहेत.
पण यातली 19 आणि 23 या दोन मूळ संख्या आहेत, पण 21 मात्र मूळ संख्या नाही. म्हणून पर्याय नंबर 1 आम्हाला दिसत नाही. म्हणजे मूळ संख्यांचा विचार इथे केलेला आहे. बुद्धीमध्ये जरी अक्षर मागवले ते इंग्रजीतून आले, पण त्या इंग्रजीतल्या अक्षर मागवले सुद्धा गणितावर आधारित असे प्रश्न असतात. म्हणजे समासूत्र काय आहे? मूळ संख्या. त्याप्रमाणे ना मूळ संख्यावर मध्ये गॅप नाही त्याच्यामध्ये, त्यामध्ये मूळ संख्या आहे. प्रश्न आहे घटात्मक बोलायचे. प्रश्न क्रमांक 19 बघा, जे आणि बीचे क्रमांक बघा, घेऊन बघूया आपण. जे 10 नंबर आहे, ते 10 नंबर आहे. बीचा नंबर किती बरोबर? ते बरोबर. तेचा नंबर काय? बीचा नंबर किती आहे? 21. चला आणि इसका आपके आहे ना, एक आणि दूसरा नंबर का आपला डब्ल्यू का नंबर किती आहे ते बघा. गेलो 23 आहे. आता तुम्हाला साठी तिथं काय प्रयत्न काय चांगलं दिसत नाही काही. हे 10 22 आहे, 23 आहे, 32 आहे, 22 आहे, तिथे देवी येते 42, तिथे देवी येते 40. म्हणजे या देता वगैरे काही संबंध नाही, किंवा त्याचा अंक क्रमांक एकमेकांशी संबंध दिसत नाही. मग आपण अशा प्रकारचे प्रश्न पाहिले नाही. बघा याच्याकडे त्याच्या संघ लगेच लक्षात घेऊ नित्याने सगळ्यांना काळाच्या दिवशी ते दोन्ही काय आहे? व्यंजन आहे. ते दोन्ही व्यंजन आहे. ते दोन्ही व्यंजन आहे. स्वर आहे, म्हणून व्यंजन हा स्वर बसत नाही. म्हणून 2 नंबरचा पर्याय आपल्याला बाजूला करून ठेवावा लागेल. स्वर व्यंजनाचा जरी प्रश्न होता, तुला तसाच प्रश्न आहे बघा एकदा चांगला. स्वर व्यंजनावर आधारित कसा एवढी काही तुम्हाला स्वर आणि व्यंजनावर आधारित प्रश्न आहे. बघा काही मुलांचं उत्तर सुद्धा तयार झालंय. हे त्याचं उत्तर आहे. म्हणजे काय आहे? म्हणजे दोन्ही व्यंजन, दोन्ही व्यंजन, दोन्ही व्यंजन, इथे मात्र एक स्वर आहे, एक व्यंजन आहे. ओ हे व्यंजन आहे ना, त्यामुळं सीओ हा पर्याय घटामध्ये बसत नाही. शेवटचा एक प्रश्न घेऊया आपण. गमतीशीर प्रश्न आहे, बघा ना, विचार करा. शेवटचा प्रश्न आहे, थोडासा डोकं लावा तुम्ही. तर हे असे थोडंसं एडिटिंग मध्ये माझ्याकडे डिस्प्ले झालेली मध्ये हे असं आहे, डी छेद एफ असं आहे ना, हे डी छेद एन आहे. डी छेद एन, एफ डी छेद एन, ए ओ छेद पी. आपण प्रश्न आहे बघा, जास्त स्पेसदार आहे, जास्त थोडं जास्त सुटसुटीतपणा यावर जास्त करून गेले तुम्हाला. काय बरं विचार करून काही मुलांचं उत्तर पण तयार झालंय. यातलं एक गटात बसत नाही बरं. आता या बीडीचा आणि ह्या एसचा काहीतरी संबंध आहे. त्याच्या अनुक्रमांकाचा संबंध असला पाहिजे. बीचा नंबर 2 आहे, बीचा क्रमांक 4 आहे आणि एसचा क्रमांक 6 आहे. म्हणजे काय लक्षात येते? 2 आणि 4 यांची बेरीज 6 येते. ते आपल्या लक्षात येतं. तसंच बीकेचा येते का बरोबर? बीचा नंबर 4 आहे, केचा नंबर 11 आहे, एनचा नंबर किती बरोबर? एनचा नंबर किती आहे? 14. 15 नंबर बरोबर. तो चांगला आहे, चांगला म्हणजे 14 होते नाही. तर 6 आले तर 15 म्हणजे
पाहूया आपण इथं पुढे येतात का. याचे किती एक्स नंबर 6, जीचा नंबर आहे 8 आणि एमचा नंबर येतो 13. बरोबर आहे बरोबर. बघा मी तुम्ही जरी घेतली मग कोणी काय म्हणत नाही. इथं काय पाहिजे, जीचा नंबर सांग पाहिजे ना. सांगून किती येतात 13 येतात. बरोबर आहे. आता पुढे ए आणि ओ. एचा 1 नंबर आहे, ओचा किती नंबर आहे बघा. ओचा नंबर किती आहे 15. टीचा 16 नंबर येतो का आहे नाही. म्हणजे 2 आणि 4 सांगा. 1 नंबर बरोबर येतो, 1 आणि 3 1 नंबर 13 बरोबर येतो आणि ए आणि ओ 3 नंबर बरोबर येतो आणि 3 नंबरचा जो पर्याय हा या ठिकाणी एमची 13 बेरीज आहे. तर ती येते बरोबर आहे. ती बेरीज येते. कोणाची बेरीज येत नाहीये, डीके आपण एन ही बेरीज मात्र येत नाही. अशा प्रकारे आज आपण इंग्रजी अक्षरमालेवर 2 प्रकारचे प्रश्न परीक्षेला येतात. प्रश्नापालन आणि गटात नसणारे शब्द किंवा गटात नसणारे पद याबद्दल आपण सविस्तर आज माहिती घेतलेली आहे. तर उर्वरित प्रश्न आहेत ते आपण उद्या बघणार आहोत. उद्या पुन्हा आपली भेट याच वेळेस होईल. सर्व या मीटिंगला जॉईन झाले आणि त्याच्यामध्ये चांगल्यापैकी सहभाग घेतला त्याबद्दल धन्यवाद. या मीटिंग संपली असं मी जाहीर करतो.